हॅलो एव्हरीवन, मी नेहा क्षत्रिय आणि तुम्ही बघताय मुंबई डायरीज पार्ट 2. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो बेनेला. तिथे नाश्ता केला, पण तो नाश्ता नाही तर आमच्यासाठी लंच होता. खूप हेवी आणि टेस्टी होता. त्यानंतर ट्रेनने आम्ही आलो भायखळा स्टेशनवर आणि आलो झूमध्ये. मी याआधीसुद्धा झूला जाऊन आले, बट श्रावणी फर्स्ट टाईम जात होती म्हणून ती खूप जास्त एक्सायटेड होती. तर आम्ही पाहिला हा क्रोकोडाईल, बट तो क्रोकोडाईल दिसत नाही, तो थोडा डिफरंट आहे. आणि हा आहे कासव. त्यानंतर होते पक्षी. प्लीज नाव नका विचारू, मला माहिती नाही, बट खूप सुंदर सुंदर पक्षी होते. त्यांचे पंख खूप बघण्यासारखे होते. हा पोपट आणि ह्याचं नाव मला माहिती नाही. त्याच्यानंतर आम्ही बघितला पेंग्विन बघण्यासाठी तर मी पण खूप एक्सायटेड होते, कारण मी पण फर्स्ट टाईम पेंग्विन बघत होते. किती क्यूट चालतात ते, लाईक बघतच राहावं असं वाटतं. किती क्यूट आहे. खरं बोलायचं झालं तर मी फक्त पेंग्विन बघण्यासाठी आले होते. आणि हे हरिण एकसाथ बसले होते. त्यानंतर आम्ही पाहिला टायगर. एक टायगर तर झोपेत होता आणि दुसरा टायगर मागच्या मागे खेळत होता. त्यानंतर आम्ही पाहिला बिबट्या, जो की नाशिककरांसाठी बिलकुल नवीन गोष्ट नाही आहे. फक्त फरक एवढाच आहे की आम्ही न्यूजवर नाही तर लाईव्ह बघत होतो. त्यानंतर आम्ही पाहिला तरस. आय गेस त्याला इंग्लिशमध्ये हेना म्हणतात. त्यानंतर हा भालू, जो की सेम कात्रजच्या झूवाला भालूसारखंच करत होता. काय माहिती काय. हो हां, हे तर मी पण फर्स्ट टाईम पाहिलं. ते सारखे पाण्यात जाऊन बसायचे. आय थिंक त्यांना गरम होत असेल, मे बी. त्यानंतर आम्ही पाहिले सगळ्यात मेन माकडं, म्हणजेच श्रावणी. खूप सारे माकड होते आणि तिथे एक छोटूसा क्यूटसा माकड पण होता, तुम्ही बघू शकता. झू बंद झालं त्यानंतर आम्ही टॅक्सी करून परत गेलो मरीन लाईन्सला, जे की बघायला कधीच बोर होत नाही. आय गेस मी इथे रोज जाऊ शकते इफ मी मुंबईला राहत असेल तर. त्यानंतर आम्ही गेलो लिओपोल्ड कॅफेला आणि त्याच्यानंतर घरी. बाय, सी यू सून.